बा शौनिका, भगवंताने 12 ज्योतिर्लिंग हे विश्वाच्या कल्याणासाठी अवतार जरी घेतलेले असले पण प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं महत्व आपापल्या परीने वेगळं वेगळं आहे. आणि आज भगवान सूत शौनिक ऋषींना आणि 7,000 ऋषींना त्या नैमिषारण्यामध्ये महाकालेश्वराचं जे ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर त्या ज्योतिर्लिंगाचं वर्णन सांगतात. सुतजी म्हणतात काय झालं शौनिका, सत्ययुगामध्ये एक नगर होतं, त्या नगरचं नाव अवंतिका. अवंतिका नगरामध्ये सुजलाम सुफलाम असलेले नगर, त्या नगराच्या कडेला तटबंदीला सुंदर असे क्षिप्रा नदी वाहते आहे. आणि त्या क्षिप्रा नदीच्या कडेला हे अवंतिका नगर अतिशय सुंदर असं सुशोभित असलेलं. त्या अवंती नगरामध्ये एक वेदज्ञ ईश्वरनिष्ठ सत्शील असा एक ब्राह्मण राहत होता. तो ब्राह्मण भगवान शिवाचा अतिशय 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 जवळचा भक्त. भगवान शिवावर त्याची अतिशय निष्ठा, अतिशय आयुष्यभर त्याने भगवान शिवाची उपासना शिव आराधना केली. आणि भगवान शिवाच्या कृपेने त्याला 4 पुत्र प्राप्त झाले. त्या पुत्रांचे नाव म्हणजे मेधाप्रिय, देवप्रिय, मेधाप्रिय, सुकृत आणि सुव्रत असे 4 चौघे मुलं त्याला झाले. आणि एक दिवस काही कारणास्तव त्या ब्राह्मणाचा देहांत झाला. पण त्या अवंतिका नगरीमध्ये या 4ही भावंडांना इतकं सुंदर संस्कार दिले होते त्या ब्राह्मणाने की त्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचं धार्मिक कार्य असेल, यज्ञ असतील, होम असतील, जपादी कार्य असतील, पूजादी कार्य असतील, हे सर्व कार्य या 4ही मुलांच्या हातून ते सर्व लोक करून घ्यायचे. आणि तेही एकनिष्ठ भगवान शिवाचे भक्त होते 4ही मुलं. काय झालं, त्या अवंतिका नगरीच्या दक्षिण दिशेला एक रत्नमाला नावाचा पर्वत होता, रत्नमाला नावाचा. आणि त्या रत्नमाला नावाच्या पर्वतावर एक दूषण नावाचा अतिशय भयानक क्रूर असा राक्षस राहत होता. राक्षस क्रूर होता. त्याने त्या अवंतिका नगरीमध्ये जणू काही सोडून पळून सोडलं होतं. तो देवादेवांना सोडला नाही त्याने. त्याने देवाची पूजा जणू करेल त्यांना तो मारायचा. माझी पूजा करा, मीच देव आहे असं तो दूषण सांगायचा. एक दिवशीचा प्रकार असा घडला, त्या दूषणाला त्या वाटेने कोणी जर जात असेल त्या रत्नमाला पर्वतावरून तर त्या वाटेत भेटणाऱ्याला तो धरायचा, त्याच्याकडे सगळं लुबाडायचा आणि त्याला मारून टाकायचा. एक दिवशीचा प्रकार असा झाला तर त्या गावातलाच एक सदशील ब्राह्मण दुसऱ्या गावाला जावं म्हणून नेमका त्याच मार्गाने गेला. आणि त्या मार्गाने गेल्यानंतर त्या दूषणाने त्याला अडवलं. ए थांब, सांगितलं कोण, तुला माहिती नाही मी कोण आहे? मी दूषण. घे मत दूषणाय नमः, दूषण महाराज की जय मत. ब्राह्मणाने सांगितलं मी ओळखत नाही तुम्हाला, मी ओम नमः शिवाय म्हणेन, भगवान शिव शंकर की जय म्हणेन, तुमचं नाव कशा करता मी घेऊ? त्याने सांगितलं तुला माझा प्रताप माहित नाही अजून, मी आजपर्यंत कोणाला सोडलेले नाही, देव सुद्धा मला घाबरतात, तू माझा नावाचा जय जयकार करतो नाही करणार. का करणार नाही? सांगितलं तुम्ही मला करायला लावा जय जयकार. पण तुम्हाला माहिती का आमच्या पाठीमागं कोण आहे? आमच्या पाठीमागं आमच्या गावामध्ये राहणारे ते 4 भावंड आहेत. त्यांच्या कर्तव्याने, त्यांच्या शिवशक्तीने, शिव आराधनाने आमचं गाव तेजोमय झालेलं आहे अवंतीनगर. त्याला विशेष वाटत, अरे अवंतीनगर तेजोमय झालं, असं काय आहे या अवंतीनगरामध्ये? म्हणून त्याने अवंतीनगरला जाण्याचा निर्णय केला आणि त्या ब्राह्मणाला ठार मारून टाकलं. कोणत्या ब्राह्मणाला? तो तिथं सापडलेला, त्याला मारून टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी हा दुष्यप राक्षस कुठला
आणि त्या अवंती नगरामध्ये येण्याची वाटचाल त्याने चालू केली. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर हे 4 भाऊ उठले, स्नान केले, बैलदेवाला स्नान केले आणि स्नान करून बिल्वपत्र घेतले, हातामध्ये तांदूळ अक्षता घेतल्या, पाणी घेतलं आणि भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन नित्य नियमाची पूजा करण्यासाठी ते जाऊ लागले. ज्यावेळेस त्या भगवान शिवाच्या मंदिरात ते गेले त्यावेळेस त्यांनी भगवान शिवाची पूजा चालू केली आणि सुंदर अशी पूजा मांडली. छानपैकी पूजा चालू झाली. भगवान शिवाचे शिवसहस्रनामावलीचा पाठ चालू केला आणि भगवान शिवाचा शिवसहस्रनामावलीचा पाठ करत असताना त्या दूषणाने त्या मंदिराकडे येण्यात मोठ्या गर्जना चालू केल्या आणि मोठ्या गर्जना करत तो त्या मंदिराकडे आला. सर्व गावातले लोक, अवंतिका नगरीतले लोक सर्व खळबळून गेले आणि अंतःकरणातून घाबरले. प्रत्येक जण कोणी कुठं लपायचा, कोणी कुठं लपायचा, कोणी घरात लपायचा, कोणी दारात लपायचा, कोणी माडीवर जायचा, कोणी कुठं. प्रत्येक जण लपू लागला. पण या 4 भावंडांनी जी पूजा मांडली होती ती पूजा चालू केली होती. ती पूजा काही बंद केली नाही, पूजा चालू राहिली. आणि हा दुष्यंत राक्षस तिथं आला आणि तिथं आल्यानंतर पहिली लाच त्यांनी त्या बिल्वपत्राच्या ताटाला मारली. बिल्वपत्राचा अपमान केला. पण या 4 भावंडांनी साधं मागं वळून सुद्धा बघितलं नाही की कोण आलंय, कोणी लात मारली म्हणून. त्यांचा शिवसहस्रनामाचा पाठ चालूच होता आणि चालू असलेला पाठ हा भगवान शिवांच्याही लक्षात आला आणि खरं त्या दुष्यनाने आता त्या 4 भावंडांच्या डोक्यावर पाय देणार, त्या 4घांचाही घात करणार. एवढ्यात त्या पिंडीतून भगवान शिव प्रकट झाले. महाकालेश्वर भगवान भगवंताचं दैदिप्यमान स्वरूप निर्माण झालं. सगुण साकार रूपाने प्रभू त्या ठिकाणी प्रकट झाले आणि भगवंताने फक्त त्या दूषणाकडे बघितलं आणि साधी फक्त हुंकार दिला. हुंकार फक्त असं केलं, जागीच दूषणाचा मृत्यू झाला. जागीच भगवान शिवांना त्याच्याकडे जावंही लागलं नाही. आणि हे दृश्य त्या 4ही भावाने बघितलं. 4ही भावाने हात जोडले आणि कृतज्ञतापूर्वक भगवंताकडे बघितलं. डोळ्यातून अश्रू सुरू झाले. सांगितलं, प्रभू किती दयावान आहात, किती कृपाळू आहात, किती मऊ हृदयाचे आहात आपण. आम्हाला माहितही नाही आणि तुम्ही येऊन आमचं संरक्षण केलं. शिवाने त्यांच्या पूजेवर प्रसन्न होऊन त्यांना सांगितलं, बाबांनो तुमच्या वडिलोपार्जित पूजा तुम्ही करताय आणि तुमची श्रद्धा तेवढीच पवित्र आहे. बोला तुम्हाला काय पाहिजे. सांगितलं, प्रभू आम्हाला काहीच नको, आम्हाला येतच द्या. या ठिकाणी जो कोणी भाविक भक्त तुमच्या दर्शनासाठी येईल त्याचा उद्धार करा, त्याला या संसार सागरातून तारून नेण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. बस एवढंच आम्हाला द्या. भगवान शिवाने त्यांना आशीर्वचन दिलं आणि सांगितलं, बाबांनो तुम्ही जसं म्हणता तसंच करेन. आणि त्याप्रमाणे भगवान महाकालेश्वराने त्या पिंडीमध्ये आपलं स्वतःचं तेज टाकून भगवान शिव त्या ठिकाणी वास्तविक झाले. अवंतिका अतिशय पवित्र. शौनिकादी ऋषींनी दुसरा प्रश्न केला, महाराज आम्ही अजून काही ऐकलं होतं या अवंतिकापुराविषयी, ते काय आहे ते थोडं सांगाल का आम्हाला. त्यावेळेस सुतजींनी सांगितलं, हो नक्की सांगेन. काय झालं म्हणे, ही जी अवंतिका नगरी आहे ना, ही महाकालेश्वराच्या ज्योतिर्लिंगाच्या महात्म्याची जी एक सुंदर कथा स्मरते ती आता मी तुम्हाला सांगतो. सुतजींनी सांगितलं, अवंतिका नगरीच्या ज्योतिर्लिंग स्थापन झाले. पण त्या ज्योतिर्लिंगाची महती काय आहे ती महती सुतजी त्या शौनिक ऋषींना सांगतात. काय झालं म्हणे, पूर्वी याचं नाव उज्जैनी नगर असं होतं. उज्जैन आता ज्याला उज्जैन म्हणतो आपण, हे उज्जैन होतं. आणि या उज्जैन मध्ये एक चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. त्या चंद्रसेन नावाचा राज्य करत होता. ते राज्य अतिशय महान, अतिशय सुसंस्कारित लोक त्या राज्यामध्ये राहत होते आणि सगळीकडे सुबत्ता होती, सगळीकडे सुपीकता होती. त्या राज्यातला एक व्यक्ती सुखी होता, कोणालाही कुठल्याही प्रकारचं दुःख नव्हतं. त्या राजाचा एक मित्र होता,
आणि तो राजाही भगवान शिवाचा महाकालेश्वराचा फार मोठा भक्त होता, अतिशय मोठा भक्त होता. भगवंताचं भजन, भगवंताचं कीर्तन, भगवंताचं चिंतन हेच त्याचं ध्येय. महाकालेश्वराचा राजा ज्योतिर्लिंगाचा. त्या राजाचा एक मित्र होता मणिभद्र नावाचा. तो मणिभद्र हा पूर्वीच्या आयुष्यामध्ये त्याचा पहिला जन्म म्हणजे तो इंद्राचा सेवक होता बघा. तो मणिभद्र इंद्राचा सेवक होता. पण त्या इंद्राच्या सेवकाला बृहस्पतींचा शाप लागला. काय शाप लागला? एक दिवशी गायक नृत्य चालू असताना त्या स्वर्गामध्ये हा मणिभद्र तिथं आला आणि त्या मणिभद्राचा पाय चुकून त्या बृहस्पतींना लागला आणि त्याने मागं वळून साधं बघितलं सुद्धा नाही आणि दर्शन सुद्धा घेतलं नाही. राग आला बृहस्पतींना, शाप दिला, मूर्खा, मला पाय लागला तर तू मागं बघितलं नाही, जा म्हणे तू पृथ्वीलोकावर जाशील, पृथ्वीलोकामध्ये जाशील आणि नाही तर यातना भोगशील. त्यानं हात जोडले सांगितलं, सद्गुरु फक्त लागला की मला कळलं पण नाही, कळलं असतं तर मी मागं वळत असतो आणि तुमचं दर्शन घेतलं असतं. मला क्षमा करा. क्षमा याचना केली आणि उशाप मागितला. त्यावेळेस बृहस्पतीने त्याला उशाप दिला, म्हणजे तू पृथ्वीवर जाशील, जन्म घेशील, पण तुझा एक राजा असा होईल, एक मित्र असा होईल, जो राजा असेल तो परम शिवभक्त असेल आणि त्या शिवभक्ताला तू एक भेट देशील आणि त्या भेटीमध्ये या विश्वाचं कल्याण होईल. हा शब्द लक्षात ठेवा. तो मणिभद्र त्या अवंतिका नगरीमध्ये जन्माला आला, म्हणजे त्या उज्जैनी नगरामध्ये आणि तो चंद्रसेन नावाचा जो राजा होता तो त्याचा मित्र झाला. आता तो मित्र कसा झाला याची थोडीशी कथा आहे, पण आता ती काही सांगत नाही तुम्हाला. आता आपल्याला निघायचं थोडं, 7:30 वाजले. अर्ध्या तासात आपल्याला अजून ओंकारेश्वर बघायचं. त्यानंतर एक मणी त्या चंद्रसेनाला त्या मणिभद्राने दिला. तो जो मणिभद्र होता ना त्याने एक मणी दिला त्या चंद्रसेनाला. तो मणी असा होता, मणी सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडला की जे पाहिजे तो द्यायचं, जे पाहिजे ते. तुम्ही सोनं मागा, घोडे, गाड्या, काय तुम्हाला राज्य पाहिजे ते मागा, जे पाहिजे ते. तुम्हाला भूक लागली अन्न मागा, पंचपक्वान्न मागा, तुम्हाला जे पाहिजे. आणि रात्रीच्या वेळेस चंद्राचा प्रकाश त्याच्यावर पडला की तुम्हाला जिथं जायचं तिथं तो मणी घेऊन जायचा. क्षणार्धात तुम्ही म्हणजे मला ब्रह्मलोकात, क्षणार्धात ब्रह्मलोकात नेणार तुम्हाला म्हणून. तुम्ही म्हणजे वैकुंठात, क्षणार्धात वैकुंठ लोकात नेणार. अशी त्या मण्याची पावर. काय झालं? आणि राज्य त्या चंद्रसेनाचं असल्या कारणास्तव आणि त्या मण्याची जी चाहूल आहे ती त्या चंद्रसेनाच्या त्या उज्जैनी राजाच्या आजूबाजूच्या राजांना लागली. त्यांच्या मनात एक संकुचित भावना निर्माण झाली. अरे याच्याकडे काय करायचं आपण? कोणाकडे? त्या चंद्रसेनाकडे. सगळे राज्य एकत्र झाले आजूबाजूचे आणि त्या चंद्रसेनाकडे गेले. चंद्रसेनाला सांगितलं, महाराज तो जो तुमच्या जवळचा मणी आहे तो मणी आम्हाला द्या. चंद्रसेनाने सांगितलं, तो मणी तुम्हाला कशा करता देऊ? एक तर तो मणी मला माझ्या प्रिय मित्राने दिलेला आहे आणि मला जर एखाद्याने, ऐका ना संतोष, डाव्याला आलेले टोपी डाव्या कुठे टाकतो आपण? कुठे टाकतो? डाव्याला आलेले टोपी डाव्या कुठे टाकतो? सत्यनारायणच्या पोथीला, वास्तुशांतीला, गंगा पूजनाला, लग्न कार्यामध्ये. थोडा विचार करा येतात बाबा. मी काय सांगत नाही तुम्हाला, मी कशाला सांगू? तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी आहात, सुजान आहात. माझ्या मित्रांनी दिलेला मणी तुम्हाला देण्याचं कारण काय? इंद्रसेनाने थेट प्रश्न केला. त्यांना राग आला आणि त्यांनी काय केलं? तो मणी न देण्यामुळं त्यांना राग आला. तिथून बाहेर पडले, राज्याच्या बाहेर आले, ज्याच्या राज्यात पोहोचले आणि एक सभा घेतली. आणि ऐका, या इंद्रसेनाने आपला अपमान केला, याने आपल्याला मणी दिला नाही ना, हा मणी याच्याकडून आपण हिसकावून घ्यायचा. आणि तो मणी हिसकावून घेण्यासाठी त्यांनी कट बांधला, एक नियोजनबद्ध कट बांधला आणि अमक्या दिवशी आपल्याला त्याच्यावर स्वारी करायची
आणि तो मणी आपल्याला काढून आणायचा. बस दिवस ठरला, सगळं झालं. पण तो दिवस ठरल्यानंतर एक दिवशी काय झालं, हा चंद्रशेखर होता, हा भगवान शिवाचा फार मोठा उपासक. काही जरी झालं, काही हो, भोगाण्याचा पाऊस असो, कडाक्याची थंडी असो, किंवा कितीही उष्णता असो, तप्त असो, काही असो, शरीरामध्ये ज्वर असो, शरीर चालण्यासारखं नसो, काही असो, पण भगवान शिवाची आराधना, शिव उपासना त्याने कधीच सोडली नाही. ब्रह्ममुहूर्तावर जाऊन तो भगवान शिवाची उपासना करायचा. काय झालं, एक दिवशी त्याने भगवान शिवाची पूजा करण्यासाठी सर्व साहित्य एकत्र केलं आणि भगवान शिवाच्या मंदिरामध्ये, म्हणजे त्या उज्जैनी नगरामध्ये महाकालेश्वराच्या पिंडीवरती जाऊन उपासना पूजा अर्चा करायची म्हणून तो निघाला. गेला, बिलोपत्र ठेवले, सगळं साहित्य, आता राजा होता चंद्रसेन, सर्व साहित्य ठेवलं आणि साहित्य ठेवल्यानंतर त्या राजाची पूजा चालू झाली. परंतु राजाची पूजा चालू झाल्यानंतर तिथं काही गोप स्त्रिया होत्या. गोप स्त्रिया कळतात ना, गोप स्त्रिया, गवळ्यांच्या स्त्रिया, काही ज्या दूध दही विकतात त्या स्त्रिया आल्या होत्या तिथं. राजा आला, राजाची पूजा चालू आहे. राजा पूजा कशी करतो ते बघण्यासाठी एक गोपी स्त्री त्या ठिकाणी आपल्या एक 4-5 वर्षाच्या मुलाला, 5-6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेतलं, त्याला खाली ठेवलं तर त्याला दिसना म्हणून त्याला कडेवर घेतलं आणि ती माऊली त्या उज्जैनेश्वराच्या, त्या उज्जैनीमध्ये त्या महाकालेश्वराच्या मंदिराच्या दरवाज्यावर येऊन उभी राहिली आणि तिची पूजा बघू लागली. थोड्या वेळ सर्व पूजा वगैरे बघितली, पूजा वगैरे आटपली आणि हिचं दही दूध वगैरे सगळं विकणं झालं. पण ती पूजा बघत असताना ते मुलगही कडेवर होतं. त्या गोपस्त्रीचं मुलगा कडेवर असताना त्याने ती पूजा सर्व बघितली. झालं, त्या गोपस्त्रीने पूजा बघितली आणि घरी निघून आली. त्या घरी येता येता तिला जवळजवळ दुपार झाली, पूर्ण दुपार झाली. आणि दुपारच्या वेळेस त्या मुलाला घरी आणलं आणि बाहेर अंगणामध्ये ठेवलं ओट्यावर आणि ती घरामध्ये गेली तिचं काम ओळखण्यासाठी. काय झालं, ते मुलगा तिथून बसलं त्या वाट्यावर, बाहेरच्या तिच्या झोपडीच्या वाट्यावर. पण त्या वाट्यावर अशी गंमत झाली, काही दगड पडलेली होती. दगड, त्याच्यातला एक दगड जवळजवळ भगवान शिवाच्या पिंडीसारखा दिसत होता, शिवलिंगासारखा दिसत होता. त्याला चटकन आठवण आली, अरे त्या राजाने अशाच कोणत्या तरी दगडाची पूजा केली होती. मग त्या मुलाने काय केलं, 6 वर्षाच्या मुलाने तो दगड उचलला. तिथं एक मातीचा एक चौथारा तयार केला त्याने. बाहेर त्याचा एकटा खेळ म्हणून चौथारा तयार केला आणि त्या चौथाऱ्यावर तो दगड ठेवला आणि त्या दगडाला राजनातून पाणी आणलं उंजळीने आणि उंजळीने पाणी त्याच्यावर टाकलं. आणि त्या मुलाच्या एक लक्षात राहिलं होतं की हे सगळं करत असताना त्या राजाच्या मुखातून काही शब्द निघत होते. त्याने ते शब्द आठवले. लहान मुलांची बुद्धी फार तल्लख असते, ते सगळं लक्षात ठेवतात. म्हणून मोठ्या माणसाने लहान मुलांसमोर काय बोलावं हे तारतम्य ठेवलं पाहिजे. एका घरामध्ये एक लहान मुलगा होतो, छोटासा दृष्टांत आठवला म्हणून सांगतो, आपल्या लक्षात ठेवलं का कथा. काय झालं, त्याच्या बापाला एक सवय, हे नालायका उठ, हे नालायका घे ठेवून, हे नालायका सांगितलं, हे नालायका पुढं काही बोलायचं असतं, नालायका. आता ती काही शिवी नाहीये, पण वाटती शिवी, नालायका. एक दिवशी काय झालं, त्याचा बाप पाहुण्यांच्या घरी गेला आणि पाहुण्यांनी सांगितलं, त्यांनी आग्रह केला, पाहुणे चला ना आमच्या घरी चला ना. पाहुणे चला, पण आता काही सध्या काम नाही शेतीत. ते पाहुणे याच्या बापासून याच्या घरी आले. त्यावेळेस हे पोरग आहे ना, हे पोरग ते घोडा गाडी खेळत होत, गाडी छोटी गाडी होती अशी, ती गाडी खेळत होत, अशी गाडी खेळत. आता त्याचा बाप आला, त्याच्या बापाला गाडी जोडे कुठं, त्या दरवाज्यात. आता ते दरवाज्यातच खेळत होतं. नालायका कुठे
खुशाल पडायला गाडी ठेवतो म्हणे इथं उठ म्हणे ते उठलं बाजूला गेलं हे घरात गेलं ते पोरग पुन्हा तिथं आलं जिथून ती गाडी उचलली पुन्हा त्याने तिथेच ठेवली ते पोरग नाही झालं चला ज्याला कोणाला माझ्या गाडीत बसायचं असेल त्यांनी गाडीत बसून घ्या आपली गाडी सुरू होत आहे आता जगन आल्यामुळे ही गाडी लेट झाली कोण म्हणे ते पोरग म्हणे एका नालायकामुळं ही गाडी लेट झाली ज्याला बसायचं त्यांनी बसून घ्या आपली गाडी लगेच निघणार आहे आता दृष्टांत सोडून द्या तात्विक दृष्टता लक्षात घ्यायची की लहान लेकरांपुढे आम्ही काय बोललं पाहिजे लेकरांची बुद्धी फार तल्लख असते तसं त्या बाळाने सर्व लक्षात ठेवलं आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय एवढाच मंत्र त्यांनी चालू केला आम्ही त्या पिंडीवर पाणी टाकलं उंधळीने तांदूळ म्हणून काय टाकली माती माती उचलायची पिंडीवर टाकायची ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तांदूळ म्हणून माती टाकायची मातीचाच नैवेद्य दाखवला काही वडाचे पानं पडले होते ते पानं कुस्करले आणि त्या पानाची भाजी भगवंताला खाऊ घातली त्या पिंडीला ती कुस्करलेली पानं आणि भाजी त्या मातीची भाकर असा सगळा खेळ चालू असताना अचानकपणे त्याने मांडी घातली तो राजा जसा बसला होता ना तसाच बसला डोळे झाकले आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जप चालू केला महाराज त्याचा इतका एकच केंद्रित झाला तो त्या ओम नमः शिवायच्या की त्याला भानच राहिलं नाही की मी कुठं बसलेलो आई हाक मारली बाळ्या जेवण नाही घरात आईची हाक नाही ऐकली ऐकूच आली नाही त्याला 4-5 वेळेस हाक मारली आईने पाहिलं काय तू येत नाही मग ते पाहिलं एक दगड ठेवला ते चौथरा केलाय आणि ते माती टाकली पाणी टाकले आईने ते सगळं असं लुटून दिलं हाताने सगळं लुटून दिलं त्याचं बोकुट धरलं आणि ओरडत घरात गेला जेव म्हणे मी नाही जेवतो म्हणे आई तू माझ्या बघून माझ्या शिवाला का मग लुटून दिलंस तू माझ्या शिवाचा अपमान केलास प्रभू माझ्या आईला माफ करा भगवान शिव दयाळू आहे ओम नमः शिवाय माझ्या शिवाचा अपमान केलास तू म्हणे आई माझ्याशी बोलायचं नाही तुझ्यासमोर कट्टी म्हणे माझी आई समोर कट्टी घेतली त्यानं बाहेर पळत आला ते पुन्हा ते फेकलेलं साहित्य होतं ते पुन्हा एकत्रित केलं आणि त्या लेकराच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले प्रभू माझ्या आईला माफ करा माझी आई येडी माझी आई येडी कळते म्हणे तिने तुम्हाला ओळखलेलं नाही म्हणे किती वर्षाचा मुलगा बोलते 6 वर्षाचा मुलगा बोलते माझ्या आईने तुम्हाला ओळखलं नाही तो बोलतो काय त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात काय या सगळ्या बाह्य गोष्टी पण त्या लेकराचं अंतःकरण इतकं शुद्ध होतं इतकं निर्मळ होतं की ज्या क्षणाला त्या लेकराच्या डोळ्यातून अश्रू आले ना त्याच क्षणाला भगवान शिव त्या ठिकाणी प्रगट झाले लगेच त्या काय झालं तो हे सगळं करत असताना जोरजोरात बोलायचा उन्हाचा पर आणि त्याला मूर्छा आली चक्कर पडला आणि जसा पडला दगडावर पडणार भगवान शिव प्रगट झाले आणि त्याला आपल्या हातावर झेललं त्या 6 वर्षाच्या मुलाला त्याच्या मुखावर हात फिरवला डोक्यावर हात फिरवला बाळा उठ आहे बघ मी आलो बघ जगन्नियंत्याचा स्पर्श ज्याला झाला त्याची मूर्छा काय करून राहील हो बाळ शुद्धीवर आला त्याने बघितलं प्रभू तुम्ही आलात त्याला फार आनंद झाला तो नाचू लागला नाचता त्या भगवंताने अशी ती मया केली की ज्या ठिकाणी तो चौथरा बनवलेला होता ना महाराज त्या ठिकाणी रत्न जडित मंदिर तयार केलं एका क्षणात करीन काय नव्हे महाराज भगवान शिवांना काय शक्य आहे एका क्षणात रत्न जडित मंदिर तयार केलं रत्नजडित सिंहासन तयार केलं आणि त्या सिंहासनावर त्या बाळाला सांगितलं बाळा जापीत देखील आणि हे सगळं झालं आणि आई बाहेर बाळा रडत नाही म्हणून बघायला आली बघ तिथं काय वाटा गायब त्या ठिकाणी रत्नजडित मंदिर सुशोभित मंदिर असं सुंदर मंदिर तयार झालं आणि त्या मातेने भगवान शिवांना पाहिलं थोड्या वेळ तिला असं झालं मी कुठे नेमकी कैलासात तर नाही म्हणून तिनं माझं तिकडे गोळ मारत नाही तिचं घर दिसत म्हणून माझ्या घरापुढं आणि महाराज ती नतमस्तक झाली ही वार्ता
त्या चंद्रसेनाला कळाले आणि तो चंद्रसेनाला जेव्हा कळाले आपल्या राज्यात अशी अशी घटना घडली, पळतच आला. भगवान शिवाच्या चरणावर लोटांगण घातलं, सांगितलं प्रभू तुम्ही फार दयाळू आहात, तुमच्यासारखा दयाळूपणा या विश्वात कोणाचाच नाही. तुम्ही साध्या 6 वर्षाच्या लेकरासाठी इथं धावत आला. चंद्रसेनाने त्यांची विनवणी केली आणि चंद्रसेनाने विनंती केली की प्रभू आजपासून याच शिवलिंगामध्ये तुमची स्थापना करा. चंद्रसेनाने ज्या वेळेस अशी विनंती केली त्या ठिकाणी उत्सव सुरू झाला आणि हे सगळं त्या राज्यावर जे आक्रमण करणारे होते त्या राजांना ही बातमी कळाली की सर्व राजे आले. त्या सर्व राजांनी पाहिलं की बाप रे, त्या राजाची एवढी मोठी महती, भगवान शिवाने प्रत्यक्षात यावं. त्यावेळेस त्यांच्यामध्ये कुजबूज सुरू झाली की अरे आपण किती मोठं पाप करणार होतो, चंद्रसेनावर स्वारी करणार होतो. चंद्रसेन साधारण नाही, हा अलौकिक दिव्य महात्मा आहे. आणि त्यांनी चंद्रसेनाची माफी मागितली, महाराज आम्हाला क्षमा करा, आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार होतो या म्हणण्यासाठी. अहो ज्यांच्याकडे भगवान शिव आहेत त्यांच्याकडे काय कमी आहे? अहो अशा हजारो मणी दररोज येतील आणि जातील, पण भगवान शिव रूपी मणी हा काही आयुष्यात पुन्हा कधी भेटत नाही. म्हणून तेही नतमस्तक झाले आणि घरी निघून गेले. त्या चंद्रसेनाने खूप सेवा केली. भगवान शिवाची सेवा करत असताना भगवान शिव प्रसन्न झाले आणि सांगितलं चंद्रसेना तुझ्या या सेवेवर मी अतिशय प्रसन्न आहे आणि प्रसन्न असताना तुला काय हवं आहे ते माग. चंद्रसेनाने सांगितलं प्रभू तुम्ही मला दर्शन दिलं, तुम्ही माझी सेवा स्वीकारली, मला या आयुष्यात काही नको. पण तरी सुद्धा भगवान शिवाने त्याला आशीर्वाद दिला. त्या चंद्रसेनाला सांगितलं चंद्रसेना तुझ्याकडे जो मणी आहे ना, तुझ्याकडे जो मणी आहे हा मणी एक दिवस या सृष्टीचं कल्याण करेल. आणि त्या बाळाला असा आशीर्वाद दिला की बाळा तुझ्या वंशात जन्माला आलास ना, ह्याच वंशामध्ये कदाकाळी द्वापारयुगामध्ये नंदराजा नावाचा एक राजा जन्माला येईल आणि त्याच्या कुळामध्ये भगवान कृष्णाचा विष्णूंचा अवतार होईल आणि त्या कृष्णांच्या अवताराने तुमचं संपूर्ण कुळ हे उद्धरून जाईल. कथा आली लक्षात. आणि हा आशीर्वाद त्या गोप बाळाला दिला आणि पुढे त्याच वंशामध्ये माझ्या भगवान गोपाल कृष्णाचा जन्म झाला. गोपाल कृष्ण भगवान आणि तो जो मणी दिला होता कोणाला? त्या चंद्रसेनाला तो मणी पुढं त्याच भगवान गोपाल कृष्णाच्या 2 नंबरची पत्नी कोण? जामवंती. त्या जामवंतीच्या तिच्या पाळण्यावर तो मणी होता बरं का, श्रीमंतक मणी. तोच मणी पुढे भविष्यात द्वापारात आला आणि त्या मण्याने इतकी मोठी क्रांती केली की भगवान श्रीकृष्णांना सुद्धा कल्पित करून टाकलं. त्याने माझ्याकडून काय पाप घडलं, आता ते काय घडलं ते सगळं भागवतामध्ये आलेलं आहे. ते आता आपण सांगत बसण्यापेक्षा आपल्याला पुढच्या कथेला जायचं. असे असणारे भगवान शिव आणि भगवान शिवांची ही महाकालेश्वराची कथा या ठिकाणी सुतजींनी शौनिकाजींना सांगितली. आणि शौनिकजी म्हणतात महाराज ही महाकालेश्वराची उज्जैनच्या राजाची कथा आम्ही तर ऐकली, पण आता आम्हाला दुसरी कथा ऐकायची. ती कथा तुम्ही ऐकवा. 3 नंबरचं ज्योतिर्लिंग उज्जैन नाम अवंतिकाचे महाराजे महाकालेश्वर.